मॅथमॅटिकल मेथड्स मध्ये अगोदरचा एक भाग झालेला होता कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर्स और एडिशन ऑफ वेक्टर्स. If two vectors are along two sides of triangle in one direction, complete the triangle. Take vector in reverse direction. Addition of these two vectors, it is along the third side of triangle. This process it is known as addition. Also it is known as composition of vectors. रिव्हर्स प्रोसेस त्याच्यामध्ये स्प्लिट दीज वेक्टर्स इनटू कॉम्पोनंट्स. म्हणजे हे जे आहे पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू आर बार हा वेक्टर डिटरमाइन करणं. हे कॉम्पोजिशन ऑफ वेक्टर. आणि एखादा रिझल्टंट दिलेला असेल रिव्हर्स प्रोसेस आर बार इट इज इक्वल टू पी बार प्लस क्यू बार. ही जी प्रोसेस आहे हे आहे रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. Process of finding resultant composition. Process of finding components a resolution of vector. आता हे रिझॉल्युशन डिटरमाइन करायचं आहे. मग ते वेक्टर्स कुठे घ्यायचे तर ते वेक्टर जे आहेत कन्सिडर ए वेक्टर इन 2 डायमेन्शन इन xy plane. This is x axis, this is y axis. Suppose vector is represented by OC bar and this vector is R bar. हा R bar वेक्टर आहे आणि XY प्लेन मध्ये दिलेला आहे. आता याचं परपेंडिक्युलर काढायचं या ऍक्सिस वरती. मग हा येतो RX बार. याचं परपेंडिक्युलर काढायचं Y ऍक्सिस वरती. हा येतो RY बार. मग हे जे कॉम्पोनंट्स आहेत हे याचे कॉम्पोनंट्स तयार केले. आता ते कॉम्पोनंट्स कसे आहेत तर ते कॉम्पोनंट्स आहेत परपेंडिक्युलर टू इच अदर. these components are perpendicular to each other. मग ते कॉम्पोनंट्स जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांना म्हणायचं रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स ऑफ वेक्टर. If two resolved components or 3 resolved components are perpendicular, mutually perpendicular to each other, then these components are rectangular components of a vector. आता मग जर हा वेक्टर असेल तर या कॉम्पोनंटच्या फॉर्म मध्ये कसा एक्सप्रेस करायचा तर हे OA हे OB OB आणि AC एकमेकाला पॅरलल आहे. मग इथं मला घेता येतं RY बार. आणि मग ते RY बार घेतल्यानंतर in a triangle OAC OA bar plus AC bar is equal to OC bar means RX bar plus RY bar is equal to R bar means given vector in terms of a rectangular components. हाच 3 डायमेन्शन मध्ये असते RX bar plus RY bar
प्लस आर झेड बार इज इक्वल टू आर बार. हा एक पार्ट झाला. म्हणजे लाईव्ह लेक्चर होतं, काही जणांना व्यवस्थित दिसलेलं नव्हतं, तर हे व्हिडिओ मध्ये व्यवस्थित आता बघा. आता मग याचे मॅग्निट्यूड कसे डिटरमाइन करायचे, परत त्याच ट्रायंगल मध्ये. इन ट्रायंगल OAC, suppose angle made by given vector with x-axis theta, define sin theta, it is equal to opposite side AC divided by OC. AC is equal to OC sin theta. AC is equal to RY OCR sin of theta. म्हणजे sin theta is equal to this side divided by this side. This side magnitude of vector or magnitude of RY bar, magnitude of R bar. Similarly, cos of theta is equal to adjacent OA upon OC. OA equal to OC cos of theta means Rx is equal to R cos of theta. आता या दोन फॉर्म्युलेच्या सहाय्याने, या फॉर्म्युलेच्या सहाय्याने आणि या फॉर्म्युलेच्या सहाय्याने काय करायचं, दोन्हींचं स्क्वेअर करायचं. Rx स्क्वेअर प्लस Ry स्क्वेअर इज इक्वल टू R स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा प्लस R स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा equal to R square in bracket cos square theta plus sin square theta. याची व्हॅल्यू 1 म्हणून R square is equal to Rx square plus Ry square or R is equal to under root Rx square plus Ry square. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ कॉम्पोनंट्स. आणि मग ते थ्री डायमेन्शन मध्ये असेल तर R इज इक्वल टू अंडर रूट Rx स्क्वेअर प्लस Ry स्क्वेअर प्लस Rz स्क्वेअर. म्हणजे गिवन वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ गिवन वेक्टर ही झाली सेकंड स्टेप. आणि लास्ट स्टेप कोणती, तर आता हे कशासाठी करायचं, तर मल्टिप्लिकेशन साठी आणि डिव्हिजन साठी करायचं. मात्र एवढं पुरेसं नाही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, तर त्याच्यासाठी युनिट वेक्टर ही एक कन्सेप्ट आहे. दिस इज गिवन वेक्टर, सपोज दिस इज युनिट वेक्टर. Vector, its magnitude, it is m or length of the arrow. Its magnitude, it is 1. A vector having unit magnitude is called a unit vector. आणि मग युनिट वेक्टरच्या फॉर्म मध्ये हा कसा एक्सप्रेस करायचा, m bar is equal to mu bar into m, or unit vector mu bar is equal to m bar upon m. आता हा वेक्टर आपल्याला इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर एक्सप्रेस करायचा आहे. मग युनिट वेक्टर्स कुठे घ्यायचे, अलोंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस, पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ वाय ऍक्सिस, आणि इथे एक झेड ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन. मग असं असेल तर बघा एक्स ऍक्सिसच्या बाजूला वेक्टर आय बार, जे बार, K bar, and then given vector R bar is equal to I bar Rx, I bar Ry, sorry, J bar Ry, and K bar Rz. तर हा पूर्ण पॉइंट झाला इथं. Given vector in terms of rectangular vectors, rectangular unit vectors, R bar is equal to I bar Rx plus J bar Ry plus K bar Rz. तर इथपर्यंत मी पाठीमागं हे थोडं
किंवा 2-3 वेळा रिपीट करा, बघा ते. आणि याच्यानंतरचं पॉइंट आहे मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन मल्टिप्लिकेशन आहेत, एक स्केलर प्रॉडक्ट आणि दुसरं वेक्टर प्रॉडक्ट. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर, याच्यामध्ये दोन भाग आहेत. नंबर 1 स्केलर प्रॉडक्ट, नंबर 2 वेक्टर प्रॉडक्ट. आता ज्यावेळी ऍडिशन होते पी बार प्लस क्यू बार इक्वल टू आर बार, हे जे आहे, जर पी बार हे डिस्प्लेसमेंट असेल तर सेकंड डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट ऑल्सो डिस्प्लेसमेंट. हे फोर्स असेल, हे सुद्धा फोर्स, हे सुद्धा फोर्स. मात्र मल्टिप्लिकेशन मध्ये प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स पी बार इंटू क्यू बार, द प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इट इज इक्वल टू थर्ड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ही एक फिजिकल क्वांटिटी असेल, ही दुसरी फिजिकल क्वांटिटी असेल, तर याच्या साहाय्याने समजा आर बार जे आलं मे बी थर्ड फिजिकल क्वांटिटी. एखाद्या स्केलरनं व्हेक्टरला मल्टिप्लाय केला मीन्स स्केलर इंटू स्केलर, सॉरी स्केलर इंटू व्हेक्टर. इट इज इक्वल टू स्ट्रिक्टली व्हेक्टर. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये स्केलर फिजिकल क्वांटिटी आहे, लेंथ आहे, मल्टिप्लाय केलं फोर्सला, फोर्स वेक्टर फिजिकल क्वांटिटी. मात्र दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मे बी स्केलर और वेक्टर, स्केलर सॉरी product of vector into vector is equal to scalar or vector. महत्वाची स्टेप आहे. स्केलरने वेक्टरला मल्टिप्लाय केलं वेक्टरच येऊ शकतं, मात्र वेक्टर आणि वेक्टरचं मल्टिप्लिकेशन मे बी स्केलर मे बी वेक्टर. इफ resulting quantity is a scalar, then a scalar product. If resulting quantity is vector, then vector product. दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर स्केलर फिजिकल क्वांटिटी येत असेल तर स्केलर प्रॉडक्ट, दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन जर वेक्टर फिजिकल क्वांटिटी येत असेल तर वेक्टर प्रॉडक्ट. आता किती असतो तो वेक्टर प्रॉडक्ट आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? Suppose two vectors are represented graphically. This is one vector p bar. This is the second vector q bar. काय करायचं? याचा कॉम्पोनंट घ्यायचा इकडे. याचा कॉम्पोनंट मग इकडे किती येतो? हा जर अँगल थीटा असेल, q cos ऑफ थीटा. मग या दोन्हींचं मल्टिप्लिकेशन जे आहे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस ऑफ थीटा. हा जो आहे हा स्केलर प्रॉडक्ट. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम. तीन गोष्टींचा गुणाकार असेल जर दोन वेक्टरचा स्केलर प्रॉडक्ट घ्यायचा असेल. कोणत्या कोणत्या तीन गोष्टींचा गुणाकार असेल? पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड, आणि त्या दोन वेक्टर्स मध्ये किती अँगल आहे तर त्याची कोसाइन व्हॅल्यू. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर्स मल्टीप्लाइड बाय कोसाइन और
cosine of angle between the two vectors. दोन वेक्टरचं स्केलर प्रॉडक्ट बरोबर प्रॉडक्ट असेल दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या कोसाइन अँगलचा. हे असंही घेता येतं. समजा याचा प्रॉडक्ट याचा कॉम्पोनंट इकडे तयार केला, पी बार कॉस थीटा, तर या डायरेक्शनला मल्टिप्लिकेशन किंवा या डायरेक्शनला मल्टिप्लिकेशन असं ते आहे. याचा खूप न विचार करता की दोन व्हेक्टरचा असणारा स्केलर प्रॉडक्ट हा किती, हे खूप महत्वाचं इक्वेशन आहे. पी क्यू कॉस ऑफ थीटा, दोन व्हेक्टरचं मॅग्निट्यूड यायचं, त्याच्यामधला असणारा कोसाइन ऑफ अँगल. तर त्याच्यानंतर त्याच्या प्रॉपर्टीज. आता त्याचं एक्झाम्पल पण मी सांगतो. एक फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट, दोन व्हेक्टर्स आहेत ना, मात्र त्याच्या साइन येणार वर्क जे आहे हे स्केलर आहे. हे वेक्टर आहे, हे वेक्टर आहे, मात्र हे स्केलर आहे. तर हे एक्झाम्पल त्याचं. आता पहिले प्रॉपर्टी काय आहे, प्रॉपर्टीज. नंबर 1, the scalar product is commutative. Commutative means if number orders is changed, then product remains same. 4 into 2 is equal to 2 into 4. Scalar product, it is commutative. Means P bar dot Q bar is equal to Q bar डॉट पी बार. आणखी गोष्ट लक्षात घ्यायची, आपण प्रॉडक्ट जो आहे की नाही दोन पद्धतीने दाखवतो. समजा पी बार डॉट क्यू बार, हे जे साइन आहे आपण मल्टिप्लिकेशन साठी मॅथमॅटिक्स मध्ये यूज करतो. आणि पी बार क्रॉस क्यू बार, तर ह्या दोन्हींचं व्हेक्टर मध्ये मात्र मिनिंग वेगळं वेगळं. इट इज स्केलर प्रॉडक्ट और डॉट प्रॉडक्ट, इट इज वेक्टर प्रॉडक्ट और क्रॉस प्रॉडक्ट. ही पण गोष्ट लक्षात घ्यायची. बघा बरंच इन्फॉर्मेशन, कोणती कोणती इन्फॉर्मेशन. एक, दोन वेक्टरचं प्रॉडक्ट, प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ वेक्टर, कोसाइन ऑफ द अँगल, स्केलर प्रॉडक्ट और मॅग्निट्यूड ऑफ अ स्केलर प्रॉडक्ट. एक्झाम्पल इथे दिलेलं आहे, फोर्स मल्टिप्लाइड बाय डिस्प्लेसमेंट. काय येतं, वर्क येतं, स्केलर फिजिकल क्वांटिटी. हा स्केलर प्रॉडक्ट दाखवायचा या पद्धतीने, पी बार डॉट क्यू बार याच्या साहाय्याने तो दाखवायचा. आता त्याच्या प्रॉपर्टीज मध्ये नंबर 1 ची प्रॉपर्टी, इट इज कम्युटेटिव्ह. मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह. सिमिलरली दिस स्केलर प्रॉडक्ट इज ऑल्सो कम्युटेटिव्ह. का असेल कम्युटेटिव्ह, तर हे मॅग्निट्यूड्स आहेत, म्हणजे जसं या दोन्हींचा गुणाकार कॉस ऑफ थीटा, तसंच क्यू पी कॉस ऑफ थीटा. या दोन्हींचा गुणाकार क्रम बदलला तरी सेमच येणार आणि ही व्हॅल्यू सेमच असेल. देअरफॉर स्केलर प्रॉडक्ट इट इज कम्युटेटिव्ह. नंबर 2, इट इज डिस्ट्रीब्युटिव्ह. Distributive means if three vectors are given in this type, then we can distribute this P bar to Q bar and R bar. Means we can write P bar dot Q bar plus P bar dot R bar. Scalar product, it is a commutative. Scalar product, it is a distributive. Number 3, the scalar product of vector with itself means P bar dot P bar
is equal to P cos of theta. It is equal vector. Equal vector means it is in the same direction. If it is in the same direction, then P cos of 0 angle. Cos of 0 is equal to 1. It is equal to P square. The scalar product of vector with itself is equal to. आता पुस्तकामध्ये तो वेगळ्या पद्धतीने दाखवलेला आहे. सुरुवातीला ते P बार Q बार आणि दोन्ही एकाच डायरेक्शनला. मात्र हे जरा जास्त करेक्ट आहे. काय वेक्टर आणि त्याच डायरेक्शनला असणारा तसाच वेक्टर P bar dot P bar is equal to P cos of theta. The product of vector with itself is equal to square of its magnitude. आता हे एकाच डायरेक्शनला असणारे वेक्टर्स आहेत. समजा अपोजिट डायरेक्शनला दोन वेक्टर्स असतील. If two vectors are in opposite directions, means P bar dot Q bar, it is equal to Q cos of theta. If vectors are in same direction, जर दोन वेक्टर्स एकाच डायरेक्शनला असतील, theta is equal to 0. जर दोन वेक्टर्स अपोजिट डायरेक्शनला असतील, theta is equal to 180 degree. If theta is equal to 180 degree, then cos theta is equal to -1. Then P bar dot Q bar, it is equal to -PQ. कधी असेल ते one vector P bar in one direction, second vector Q bar in opposite direction. Number 1, the scalar product, it is commutative. Scalar product, it is distributive. The scalar product of vector with itself is equal to square of its magnitude. The scalar product of vectors which are in opposite direction, P bar dot Q bar, if they are in opposite direction, it is equal to -PQ. If two vectors are perpendicular to each other, means P bar, Q bar, angle between them 90 degree, then P bar, number 5, the scalar product of vector, scalar product of perpendicular vectors, P bar cross Q bar, sorry, dot Q bar is equal to PQ cos of theta, PQ cos of 90 degree, it is equal to 1. Therefore P bar dot Q bar is equal to 0. हा नंबर जो आहे it is equal to 0. Therefore P bar dot Q bar is equal to 0. When angle between these two vectors, it is equal to 90 degree. P bar dot Q bar is equal to -PQ when P bar and Q bar in opposite directions. P bar dot P bar is equal to P square when two vectors, these two vectors are equal vectors, they are in same direction having same magnitudes. आणखी एक लास्ट प्रॉपर्टी सांगतो. The scalar product of rectangular unit vectors. Rectangular unit vectors x, y and z. हा जो वेक्टर आहे हा या डायरेक्शनला आहे ऍक्च्युअली. मग या डायरेक्शनला असणारे युनिट वेक्टर्स i बार, z बार, k बार. आता याच्याशीच मी जर स्केलर प्रॉडक्ट घेतला i बार डॉट i बार, it is equal to magnitude 1 unit vector, magnitude 1
cos of 0, it is equal to also 1. 1, 1, 1, it is equal to 1. I bar dot I bar is equal to 1. Similarly, j bar dot j bar is equal to k bar dot k bar is equal to 1. The scalar product of unit vectors, if they are same, it is equal to I bar dot I bar, j bar dot j bar, k bar dot k bar, it is equal to 1. आता याचं याच्याशी किंवा याचं याच्याशी जर प्रॉडक्ट घेतलं, I bar dot j bar is equal to 1 into cos of 90 degree. It is equal to 1 into 0. It is equal to 0. Therefore, I bar dot j bar is equal to 0. J bar dot k bar is equal to k bar dot I bar. It is equal to 0. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं आहे? I bar dot I bar is equal to j bar dot j bar. It is equal to k bar dot k bar. It is equal to 1. I bar dot j bar dot k bar dot I bar. It is equal to 0. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. का तर ज्यावेळी दुसऱ्या टाइपचा प्रॉडक्ट येतो, वेक्टर प्रॉडक्ट, हे बदलतं. I क्रॉस I, J क्रॉस J, K क्रॉस K हे 0 येतं आणि I इंटू J K येतं, J इंटू K I येतं, K इंटू I J येतं. त्याचा क्रम बदलला. हा जसा कम्युटेटिव्ह आहे, वेक्टर प्रॉडक्ट कम्युटेटिव्ह नाही. क्रम बदलला की वेक्टरचं डायरेक्शन बदलते आणि त्यामुळं जे आय मायनस के येतं, के जे मायनस आय येतं, आय के मायनस जे येतं. तर हे एवढंच आता लक्षात ठेवा. द स्केलर प्रॉडक्ट ऑफ रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स इफ दे आर सेम, आय जे जे के के, इट इज इक्वल टू 1. आय जे के आय, इट इज इक्वल टू 0. हा स्केलर प्रॉडक्ट सोपा आहे. हा पॉइंट हा व्यवस्थित अभ्यास करा. Scalar product of two vectors, it is equal to magnitudes of vectors multiplication cosine of the angle. It is commutative, means p bar dot q bar is equal to q bar dot p bar. It is a distributive, means p bar dot q bar plus r bar is equal to p bar dot q bar plus p bar dot r bar. Vector product of vector with itself, the p bar, it is equal to p square. Vector product of opposite vectors, p bar, q bar minus pq. Vector product of perpendicular vectors, p bar, q bar, it is equal to 0. Then vector product of rectangular unit vectors.